याआधी मी पुस्तक कसे वाचलेत तर शाळेतली चोरून पुस्तकं वाचलेली आहेत. पहिलं पुस्तक आहे असं मी विकत घेतलेलं. तर नमस्कार मित्रांनो, तर आज पुस्तक मागवलेलं आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. हे पुष्पा ठक्कर यांनी जे जोसेफ मर्फी यांचं अनुवादित केलेलं मराठीमध्ये पुस्तक आहे. तर हे मी मागवलेलं आहे आणि आता हे आपण पाहणार आहोत. तर पाहताय तुम्ही हे पुस्तक. तर हे पुस्तक जे आहे ते अमेझॉनवरून 155 रुपयाला आपण प्राईम मेंबरशिप असल्यामुळे मागवलेलं आहे. तर हे पुस्तक अशा प्रकारे पॅकिंगमध्ये आपल्याला आलेलं आहे आणि आता आपण ते पाहणार आहे, ओपन करून उघडं करून पाहणार आहे. तर बघूया कसं आहे, त्याचा पहिला लुक कसा आहे. पुस्तक म्हणजे खरं तर माझ्या आवडीचा विषय, आवडीचा म्हणजे मी सहसा म्हणजे कधी ही कोणाला जास्त न सांगितलेलं किंवा माझा एक छंदच आहे वाचनाचा. तर हा मी तुम्हाला आता पुस्तक दाखवणार आहे कसं हे पुस्तक आहे ते. तर आपण पाहूया. पुस्तकाची किंमत आहे 155 रुपये मराठी आवृत्तीमध्ये. पुष्पा ठक्कर यांनी हे अनुवादित केलेलं मराठीमध्ये जोसेफ मर्फी यांचं हे पुस्तक आहे. ओरिजिनली इंग्लिशमधून आहे पण हे अनुवादित केलेला आवृत्ती आहे. तर आता आपण ह्याला ओपन करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे पाहता तुम्ही हे पुस्तक आहे. अशा प्रकारे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, जोसेफ मर्फी, पुष्पा ठक्कर यांनी हे अनुवादित केलेलं हे पुस्तक आहे. आणि मला खूप आनंद झालाय कारण याआधी मी पुस्तक कसे वाचलेत तर शाळेतली चोरून पुस्तकं वाचलेली आहेत. म्हणजे चोरून आणून ती पुस्तकं वाचण्यासाठी मी त्याचा उपयोग केलेला आहे. आणि हे मला वाटतं, मला आठवत नाही याच्या आधी मी विकत पुस्तक कधी घेतलंय किंवा काय. पहिलं पुस्तक आहे असं मी विकत घेतलेलं. आणि आता बघूया आपण. पहिल्या पुस्तकाचा सुगंध मला एकदम असं ज्यावेळेस मी पहिली, दुसरी, तिसरी, चौथीच्या वर्गामध्ये होतो त्यावेळेस अनुभवला. पुस्तकं ज्यावेळेस आम्हाला महाराष्ट्र शासनाचं आपलं पुस्तकं जी वाटली जायची तर ती पुस्तकं वाटल्यानंतर असा आम्ही त्याचा सुगंध घेऊन पाहायचा. तर तो सुगंध एवढा छान असायचा की त्या सुगंधामुळेच की अभ्यास करायची वृत्ती, त्याचबरोबर त्यातली जी चित्र आहेत. तसं तर मी लहानपणी वाचायला कसं शिकलो तर मी पुस्तकातली चित्र बघूच, माझ्या बहिणीचं जे पुस्तक होतं ते पुस्तक मी बघायचो, ते चित्र बघायचो, चित्र बघून ती जे वाचायची ते मी पाहायचो आणि ते पाहून मी वाचायला शिकलो. तर मला लिहायला मी नंतर शिकलो, पहिल्यांदा वाचायला शिकलो. तर माझं त्यामुळं अक्षर सुद्धा एवढं माझं आकर्षक आणि व्यवस्थित नाही. तर अशा प्रकारे हे पुस्तक आहे. अशा प्रकारे हे पाहू शकता तुम्ही हे पुस्तक. आणि आता मी वाचलेलं तर काही नाही अजून, पहिल्यांदाच ओपन केलंय. बघू कसं आहे. साकेत प्रकाशन यांचं हे पुस्तक आहे. जे लेखक आहेत ते खूप म्हणजे त्यांची बरीच पुस्तकं आहेत जी आपल्या वैयक्तिक विकासासाठी म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आहेत. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. आता खरं तर मी व्हिडिओ हा वेगळा म्हणजे पुस्तकासाठी बनवलाय. माझ्या चॅनलवर बघितलं तर तुम्ही व्हिडिओ कसे आहेत, काय 1-2 लाईफस्टाईलचे, त्याचबरोबर प्रवास वर्णनही अशी व्हिडिओ व्लॉग्स आहेत. तर हा पहिलाच व्हिडिओ आहे, बघूया कसा प्रतिसाद मिळतोय. तर तुम्ही वाचक असाल तर तुम्ही पण मला ह्या कमेंटमध्ये सांगा की पुस्तकाबद्दल तुमचा अनुभव कसा आहे. तुम्ही जर हे पुस्तक वाचलेलं असेल आणि जरी पुस्तक वाचलेलं नसेल तरी तुम्हाला हे पुस्तक वाचायला आवडेल का हेही सांगा. मी माझ्या पद्धतीनं मी तुम्हाला ते द्यायचा प्रयत्न करेन, ते पुस्तक किंवा त्यातली माहिती.
तर आजचा एवढा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले आभार आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी आपले व्हिडिओ पाहत राहा. नवनवीन असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओ घेऊन येत राहू. तर आजच्या पुरतं एवढंच. तर धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल.